या काँग्रेसच्या बैलाला, या काँग्रेसच्या बैलाला, अरे बोल जवाना, अरे बोल जवाना, अरे बोल जवाना, काँग्रेस भवनात जाऊन घोषणा देणार। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। पुण्यात भाजपचं आंदोलन सुरू होतं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। टिपू सुलतान याचं समर्थन केल्यानंतर आता भाजप काँग्रेस विरोधात आंदोलन करत होतं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आणि आंदोलनादरम्यानच भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। या दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। पुण्यातली ही दृश्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे, कारण हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन पुकारलं। काँग्रेस भवनासमोरच भाजपचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झालेले पाहायला मिळाले। काँग्रेस भवनामध्ये स्टील फाईल विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत, कारण भाजपचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान यांच्या समर्थनार्थ केलेल्या विधानाविरोधात पुण्यात रस्त्यावर उतरले आणि त्याच दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरूनच आता पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। एवढा विरोध करतात हे टिपू सुलतानचा फोटो शेजारी लावतात, एवढा विरोध योग्य नाहीये। आताही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावताना त्यांनी विरोध केलेला आहे, त्याचा जाहीर निषेध समोरासमोर विरोध, त्याला चपलीने मारू आम्ही। आपण बघतोय की भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील आहेत, काय भूमिका आहे? आम्ही आज हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती पूर्ण तीव्रपणे आम्ही या ठिकाणी उतरलो आहोत। परंतु पुढच्या काळामध्ये मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय, हा हिरवा साप या पुण्यभूमीवरती आम्ही इथे टेचणार आहोत। योगेश थांबलं जरा, आंदोलन चालू आहे। थांबा ना, थांबा ना, थांबा ना, थांबा थांबा। फोटो आणला, काय सांगायचं या फोटोतून हेच सांगायचंय की ह्याचा बाप हा टिपू सुलतान आहे, परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। तर थोड्या वेळापूर्वी या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली, ती देखील आपण पाहूयात।
हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता. आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओकत असताना मला सांगायचंय की नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते. आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला. तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे. काँग्रेसचा निषेध व्यक्त केला जातोय. राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा टिपू सुलतानच्या वेशभूषेत असलेला फोटो मॉर्फ करून त्याचे पोस्टरला जोडे मारले जात आहेत. भाजपचे कार्यकर्ते पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचंही काम समकक्ष आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान केलं होतं. आता आपण नुकताच त्यांचा वाई टेकला. ते पुन्हा असं म्हणाले की भाजपने देखील टिपू सुलतान यांच्या फोटोचा वापर केला. त्यावरती भाजप काय उत्तर देणार असं त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन सुरू आहे. जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेस भवनच्या बाहेर आंदोलन करणार असल्याच्या या सगळ्या विषयात दुसरीकडे प्रत्युत्तर देखील काँग्रेसकडून द्यायला सुरुवात झालेली आहे. हातामध्ये बोर्ड आहे आणि आंदोलन या ठिकाणी एक प्रकारे केलं जात आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं एप्स्टाईन फाईल्सच्या संदर्भानं जे मोदींच्या संदर्भात जे काही आरोप केले जात होते त्याला या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. एकीकडे भाजप आंदोलन करते तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आणि तुम्ही या ठिकाणी एकत्र झाला. अत्यंत चुकीचं आंदोलन आहे. या पुणे शहराची आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्हाला जर एखाद्याचं वक्तव्य पटत नसेल तुम्ही एखाद्या चौकात आंदोलन केलं पाहिजे. पण पक्ष कार्यालयावर ज्या पद्धतीचं वारंवार तुम्ही आंदोलन करताय चुकीचं आहे. तरीही आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्या शहर अध्यक्ष आमच्या प्रदेश अध्यक्षांनी राहुल गांधींनी सांगितले नफरतों की बाजार में मोहब्बत की दुकान. त्यांचं स्वागतच करतो आम्ही. पण कशासाठी आंदोलन करतायत, कोणता विपर्यास? एप्स्टाईन फाईलसाठी आंदोलन करत नाही. शेतकऱ्यांचं हित जिथं आहे तिथं आंदोलन करत नाही. आणि एखादा प्रदेश अध्यक्ष आमचे जे एखादं स्टेटमेंट करतात त्या स्टेटमेंटचं विपर्यास करतात आणि त्या स्टेटमेंटचं तुम्ही आज आंदोलन करताय अत्यंत चुकीचं आहे. पण तुमचं म्हणणं आहे की जी प्रतिमा लावली गेली ती योग्य होती? प्रतिमा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा काँग्रेस पक्षाने लावली नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारने आतापर्यंत असा कोणताही अध्यादेश काढलेला नाही की ही प्रतिमा लावता येणार नाही. तुम्ही अध्यादेश काढा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही काढले का आतापर्यंत अशी कोणती नाही. मग तुम्ही कशाच्या आधारे, तुम्हाला संविधानाने जर राहायचं असेल तर संविधानाप्रमाणे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीर, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्यानंतर भाजप आक्रमक झालेला आहे. पुण्यामध्ये भाजपचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच वेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसतंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. हर्षवर्धन टिपू सुलतान असा या पोस्टरवरती आशय दिसतोय आणि टिपू सुलतान याच्या वेशभूषामध्येच हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधी यांचा फोटो भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरवर चिकटवून आणलाय. त्याला जोडे मारण्यात आले आहेत. भगवे झेंडे हातात घेऊन पुण्यात भाजपचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. सपकाळांविरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं काम समकक्ष होतं असं विधान त्यांनी केलं होतं. थेट जाऊया पुण्यात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल तिथे उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर, सध्या काय वातावरण आहे? काँग्रेसचे कार्यकर्ते इथे गेटच्या बाहेर दिसत आहेत तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. शिवाजी महाराजांचे मावळे आहात त्या टिपू सुलतानची औलाद आहे अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये
तांत्रिक अडचणी उद्भवल्या, त्यामुळे ज्ञानेश्वर यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. पण आपण ही थेट दृश्य पुण्यातून पाहतोय. पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते भगवे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरलेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या कामाची तुलना केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन पुकारलंय, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस देखील आता रस्त्यावर उतरले. काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत होते आणि त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळते. पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरी देखील हे कार्यकर्ते ऐकत नाहीयेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा उचललेला आहे आणि पुण्यातल्या रस्त्यावरती भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसलंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप चांगलाच आक्रमक झालाय. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते पुण्यातल्या रस्त्यावर उतरलेले आहेत. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आंदोलनापूर्वी काँग्रेस आज कार्यालयात आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उभे आहोत. आज आमचा प्रश्न आहे काँग्रेसला, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, मग आम्ही या ठिकाणावरून जाऊ. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तुम्ही बिळातनं बाहेर या ठिकाणी या भगव्या झेंड्याखाली या. तुम्ही शिंदे आहात, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, टिपूची औलाद नाहीये. तुम्ही या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा, महाराजांची जय जयकार करा. अरे तुम्ही बिळात बसलाय आणि त्या ठिकाणी टिपूचं समर्थन करणाऱ्या तुमच्या प्रदेशाध्यक्षावरती पांघरून घालताय. हे बंद करा. शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत या, अशी माझी त्यांना विनंती आहे. भगतसिंग कोश्यारींना महाराष्ट्रात त्यांनी महाराजांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं आज ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा बचाव करण्याकरता अशी जुनी धुनी पुन्हा एकदा धुत आहेत. आज महाराष्ट्र काँग्रेसला प्रश्न विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे महाराज ही आमची अस्मिता आहे. आमच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत आणि मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करून तुम्हाला केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लांगुल चालन करायचे. तुम्ही किती वर्ष काँग्रेस मुस्लिमांचे तळवे चाटणार असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसला विचारावा वाटतोय. बघतोय की या ठिकाणी भाजपचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. मध्यस्थी या ठिकाणी केली जाते आणि हे आंदोलन थांबवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलिसांची आपण खाली बसून घ्यायचं. या ठिकाणी घोषणा बोलतील. खाली बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. अरे बोल तरुणा, अरे बोल तरुणा, अरे बोल तरुणा, अरे बोल, अरे जोर से बोल मेरे भैया, बोल मेरे भैया, ये जोर से बोल. अरे कांग्रेस पे, ये टीपू सुल्तान पे, ये सपकाळ पे, अरे जोर से बोल, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.
भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. राहुल गांधी यांच्या पोस्टरवरती पप्पू टिपू सुलतान तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरवरती हर्षउद्दीन टिपू सुलतान असं छापत ही टिपू सुलतानची पिल्लावळ आहे अशी भाजप कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आपण पाहतोय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्याच्या रस्त्यावरती भाजप आक्रमक झालेली आहे, तर सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय, आंदोलन थांबवण्याची विनंती केली जाते. मात्र भाजपचे कार्यकर्ते मोठ्या आक्रमकपणे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करतायत. हर्षवर्धन सपकाळ यांचं हे विधान अतिशय चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मनात असले पाहिजेत, मात्र काँग्रेस अनेक वर्षांपासून मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी ही अशी विधानं करत आली आहे. अशी आक्रमक भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळेच टिपू सुलतान याच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील पोस्टरबाजी केली जाते. एप्स्टीन फाईल्समध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला अजून नाही, अधिकृतरित्या काही माहिती नाही आहे, पण काँग्रेसकडून त्यात मोदींचा समावेश आहे असं देखील सांगितलं जाते आणि त्याच विरोधात काँग्रेस भवनाबाहेरच काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी तिथे पोहोचले आणि त्यानंतरच भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते. मात्र तरी देखील हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. एप्स्टीन आणि मोदी भाई ये रिश्ता क्या कहलाता है अशा पद्धतीची काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधी यांचा फोटो टिपू सुलतानच्या वेशभूषेत मॉर्फ करून त्याचे पोस्टर बनवून त्यांच्या पद्धतीनं दोघांचं नाव लिहून भाजपकडून जोडे मारो आंदोलन केलं जाते आणि तसंच राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस या पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत, परंतु मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते, शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी विधानं सातत्यानं करतात असा आरोप भाजपचे कार्यकर्ते करतायत. हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओकत असताना मला सांगायचं आहे की नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते. आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला. तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्तानं उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि शिवरायांची तुलना केल्यानंतर त्यांचं हे स्पष्टीकरण आलंय. भाजपने देखील टिपू सुलतान यांचा निवडणुकीदरम्यान फोटो वापरला, त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे. पुन्हा एकदा जाऊया पुण्यात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे? आंदोलन मागे घेण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली का? पोलिसांकडून विनंती केली जाते. पुण्यामध्ये दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. माझ्या पाठीमागे असलेली ही सगळी गर्दी आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची. हातामध्ये भगवे झेंडे त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. एक पोस्टर्स या ठिकाणी जर आपण बघितलं तर हर्षउद्दीन टिपू सुलतान असा आशय लिहिलेलं हर्षवर्धन सपकाळ यांचं पोस्टर आहे जे टिपू सुलतान यांच्या वेशामध्ये असल्याचं आपण पाहतोय आणि आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आक्रमक पद्धतीनं सुरू आहे. तर याच भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरीकडे काँग्रेस भवन मधलं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय की काँग्रेस भवनच्या आतमध्ये देखील मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी जमले आहेत आणि बाहेर पोलिसांचा सुरुवातीला जो बंदोबस्त आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. काँग्रेस भवनच्या चारही बाजूंनी
पोलिसांनी अशा पद्धतीनं जो बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे, कारण आतमध्ये आपण बघतोय त्या दृश्यांमध्ये की काँग्रेसचे पदाधिकारी एकवटलेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ त्यांचं आंदोलन काँग्रेस भवनच्या आतमधल्या बाजूला या ठिकाणी सुरू आहे. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, काँग्रेस भवनच्या बाहेरच्या बाजूला एक मोठं बॅनर भाजपकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्या बॅनरवर झाले बहु होतील बहु परंतु या हाच अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि भारतीय जनता पार्टीनं लावलेलं हे काँग्रेस भवनच्या विरुद्ध दिशेला लावलेलं बॅनर, अशा वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलेलं होतं, या वक्तव्याचा निषेध म्हणून एकीकडे भाजप आपल्याला या ठिकाणी आंदोलन करताना या ठिकाणी दिसते आहे, तर दुसरीकडे याच आंदोलनाला उत्तर जे आहे ते काँग्रेसकडून दिलं जाते. भाजपचे हे सगळे कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन आणि सपकाळ यांचे हातात बॅनर्स घेऊन निषेध व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी आपण पाहतो आहोत. पोलिसांकडून आंदोलकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली जाते, मात्र भाजपचे हे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. काल पुणे पोलिसांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते याच ठिकाणी समोरासमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर.